राष्ट्र सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष महामंत्री भरत कल्लाप्पा लाटकर यांचं मंगळवारी निधन झालं. मृत्यूसमयी ते 89 वर्षांचे होते. डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटलमधून आज सकाळी 9 वाजता त्यांचं पार्थिव कोरगावकर हायस्कूल इथं आणण्यात आलं. कोरगावकर हायस्कूलच्या मैदानावर पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. या ठिकाणी राष्ट्रसेवा दलातर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी राष्ट्रसेवा दलाच्या पथकानं सदैव सैनिका पुढं जायचं ही प्रार्थना म्हटली. दरम्यान राष्ट्रसेवा दलाचा ध्वज त्यांच्या पार्थिवावर ठेवण्यात आला. कोरगावकर हायस्कूल आणि आंतरभारती शिक्षण मंडळाशी जुळलेली त्यांची नाळ कायम राहिली. जवळपास 3 दशकांहून अधिक काळ कोरगावकर हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं होतं. याच शाळेत आणि मैदानावर राष्ट्रसेवा दलाच्या शाखा चालवल्या. प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले. त्यांच्या मुशीत घडलेल्या असंख्य विद्यार्थ्यांनी त्या आठवणींना उजाळा दिला. डबडबलेल्या डोळ्यांनी अंत्यदर्शन घेताना अनेकांना हुंदका अनावर होत होता. ज्या मैदानावर त्यांनी बौद्धिक शिबिरं घेतली, खेळ घेतले, त्याच मैदानावर त्यांना श्रद्धांजली वाहणारा फलक पाहताना अनेकांना गहिवरून आलं. सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमाराला कोरगावकर हायस्कूलमधून पार्थिव त्यांच्या निवासस्थानाकडे नेण्यात आलं. यावेळी कुटुंबातील सदस्यांनी फोडलेला हंबर डारदे पिळवटून टाकणारा होता. त्यांचे चिरंजीव शैलेश, राजेश आणि कुमार लाटकर यांच्यासह कुटुंबातील सारेच सदस्य शोकमग्न झाले होते. या ठिकाणी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते, परिसरातील नागरिक, शिक्षक आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी अंत्यदर्शन घेतलं. यानंतर अंत्ययात्रा काढण्यात आली. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ए.वाय. पाटील, भैया माने, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर, राष्ट्र सेवा दलाचे बाबा नदाफ, विजय भोगण, वसंत पाठक, रियाज मगदूम, बाबा चौगुले, इंद्रायणी पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, हसन देसाई, उदय नारकर, डॉक्टर राजन गवस, डॉक्टर बी.एम. हिरडेकर, व्यंकप्पा भोसले, संग्रामसिंह निकम, स्थायी समितीचे सभापती विशाल शिराळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे, नगरसेवक प्रतापसिंह जाधव, सुभाष बुचडे, अर्जुन माने, संजय मोहिते, अमर समर्थ, सचिन शेंडे, वैभव माने, विनायक फाळके, विशाल चव्हाण, सचिन शेंडे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, शशिकांत पाटील, शिक्षक नेते भरत रसाळे, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील, बाबासाहेब देवकर, सतीश कांबळे, महेश उत्तुरे, मारुती माने, डॉक्टर प्रवीण कोडोलीकर, नगरसेविका दीपाली घाटगे, स्वाती कांबळे, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, लाला भोसले, सागर येवलुजे यांच्यासह सेवा दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. सकाळी 11 वाजण्याच्या सुमाराला अंत्ययात्रा डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटलजवळ आल्यावर भरत लाटकर यांचं पार्थिव डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटलकडे सुपूर्द करण्यात आलं. यावेळी उपस्थितांनी हात उंचावत राष्ट्रसेवा दल बढ़ाना है, परिवर्तन लाना है हा नारा आणखी बुलंद केला. त्याचवेळी जनसमुदायातून लाटकर काका का अधुरा काम कौन पूरा करेगा, हम करेंगे अशा घोषणा देत परिवर्तनाची लढाई पुढे चालू ठेवण्याची ग्वाही देण्यात आली. डोळ्यात आसवांची दाटी, मनात असंख्य आठवणी, हळहळणारे राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते, अमर रहे लाटकर काका अमर रहेचा घोष अशा शोकाकुल वातावरणात भरत लाटकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला.